प्रतीक्षेत होती, परंतु आज सतीदादांच्या जागरणामुळे ही प्रतीक्षा डोकसंकरांची पूर्ण झालेली. आपला कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि यापुढे चांगला व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. नुसतं या ठिकाणी आपल्याला विनंती असेल की आपण नुसते या ठिकाणी बक्षीस घेऊ नका. कार्यक्रम चांगला आहे, अजून चांगला करा. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद. अतिशय या ठिकाणी आपलं मनपूर्वक आभार. आणि आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी कार्यक्रम सुरू करायचा. बरेचसे दिवस झाले लग्न झालं आहे, बायको म्हणते काही तुम्हाला पटतं का हो? अहो लग्न झालं इतके वर्ष होऊन गेले, आपल्या घरामध्ये भांडणाचा कलर उठला आहे. नवरा म्हणतो मग काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे म्हणून काय विचारता, मला तुम्ही जेजुरीला घेऊन गेला पाहिजे. मग ती जायचं ती कसं, बायको काय म्हणते बघा, लय दिसाची अहो चला आता पुरी करू, चला आता पुरी करू, हरी चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ.
कारभारी ऐकलं का? एक आना अबलक घोडा त्याची रेशम खाली सोडा, अहो एक आना अबलक घोडा त्याची रेशम खाली सोडा. ऐका ना, माग बसा मी पुढ्यात बसते, अहो माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. कारभाराला म्हणत आहे, आपल्या कारभाराला बायको म्हणते, महिला म्हणते तुम्ही माग बसा मी पुढ्यात बसते, सर्व जगाला कौतुक बघू द्या दोघांचं. पण चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला चला. क्या बात. क्या बात है दाजी. किती सुंदर दरबार आहे, खंडेरायाचं देवळ आहे, खंडेरायाचं मंदिर आहे, जेजूरगड आहे. त्या गडावर गेली आणि डोळ्याचे पारणच फिटले. मग तिथं गेल्यावर काय करायचंय महिला मंडळ, बायको म्हणते जेजूरगडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, जेजूरगडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू. आपण दोघं जोडी जोडीनं, आपण दोघं जोडी जोडीनं बेल भंडारा वाहू. किती सुंदर शब्द आहेत, आहे की नाही. पण चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला